विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात डॉक्टर पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थी ऋषिकेश काळे यांचं सारथीविषयीचं मनोगत. ज्या घरात शिक्षणाला प्राधान्य दिले जातं तिथं स्वप्न देखील मोठी असतात, पण ती पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा, प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचं असतं. हे माझ्या आयुष्यातलं सत्य आहे. माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ. माझे वडील शेती करतात. लहानपणापासूनच माझ्या घरात शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं गेलं. वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी कधीही कोणतीही कमी पडू दिली नाही. त्यामुळं शिक्षणाकडे माझा कल लहानपणापासूनच होता. माझं शालेय शिक्षण गावी पूर्ण झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी साताऱ्याला गेलो. तिथं शिकत असताना शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली, पण त्यावेळेस त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याकरिता काही ठराविक निकष होते, ज्यामुळं त्या शिष्यवृत्ती मला मिळू शकल्या नाहीत. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नोकरी सुरू केली, पण शिक्षण इथंच थांबवायचं नाही हे तत्त्व मी उराशी बाळगलं होतं. मला असं वाटलं की पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर अधिक चांगल्या संधी आपल्याकडे येऊ शकतात. मात्र पदवी दरम्यानच आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळं पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. दोन्ही वेळा मी एज्युकेशन लोनचा आधार घेतला, पण त्या कर्जामुळं होणारा मानसिक ताणही खूप वाढला होता. त्याच दरम्यान मला सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आणि तो मंजूरही झाला. या शिष्यवृत्तीनं माझ्या आर्थिक संकटाचा भार हलका केला. मला पुन्हा एकदा मनापासून शिकण्याची संधी दिली. सारथी शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया खूपच सोपी आणि सुलभ होती. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आली तरी सारथीच्या कार्यालयातून वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी व्हॉट्सअप ग्रुपसारखी साधनं उपयुक्त ठरली. वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळं संपूर्ण प्रक्रिया अतिशय सहज पार पडली. शिष्यवृत्तीमुळं माझ्यावरचा ताण कमी झाला आणि त्यामुळं माझं लक्ष पुन्हा शिक्षणाकडे केंद्रित झालं. यामुळं मला माझ्या अभ्यासाबरोबरच माझ्या व्यक्तिमत्व विकासावरही काम करता आलं. जर ही शिष्यवृत्ती लाभली नसती तर मला कायम भविष्याची काळजी आणि आर्थिक चिंतेचा ताण असता. पण सारथीच्या पाठबळामुळं मी शांत मनाने शिकू शकलो. याचा परिणाम म्हणजे माझा आत्मविश्वासही वाढला. जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले तेव्हा आत्मविश्वासानं मी माझं व्यक्तिमत्व मुलाखतींमध्ये प्रभावीपणे मांडू शकलो. मुलाखतींच्या वेळी आर्थिक अस्थिरतेमुळं होणारी भीती ही एक बाजूला ठेवून मी स्वतःला सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने सादर करू शकलो. शिष्यवृत्तीमुळं मिळालेल्या या मानसिक स्थैर्याचा माझ्या व्यावसायिक आयुष्यावर खूप चांगला परिणाम झाला. शिष्यवृत्तीमुळं मला आर्थिक पाठबळ मिळालं हे जितकं महत्त्वाचं आहे, त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला सारथीनं दिलेली प्रेरणा. शिक्षणासाठी मदत मिळाल्यावर शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे अधिक चांगलं समजलं. त्यामुळं मी ठरवलं की माझ्या क्षमतेनुसार मीही समाजाला काहीतरी योगदान देईन. दर महिन्याला मी एखाद्या NGOला मदत करतो. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करतो. माझ्या गावातील तरुणांना भविष्यातील वाटचालीसाठी योग्य सल्ला देतो. सारथीनं सुरू केलेली शिष्यवृत्ती गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरते आहे. शिक्षणाचा खर्च सामान्य कुटुंबासाठी मोठा अडसर ठरतो हे मी स्वतः अनुभवलं आहे. अशा वेळी सारथीची शिष्यवृत्ती एखाद्या विद्यार्थ्याला फक्त शिक्षणाची संधी देत नाही तर त्याच्या स्वप्नांना उभारीही देते. या शिष्यवृत्तीमुळं मी केवळ शिक्षणच नाही तर व्यक्तिमत्व विकास, मानसिक स्थैर्य आणि व्यावसायिक यश या सगळ्या गोष्टी साध्य करू शकलो. या शिष्यवृत्तीमुळं माझा आत्मविश्वास वाढला, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आणि माझं आयुष्य अधिक स्थिर झालं. माझ्या आयुष्याला आकार देण्यात सारथी शिष्यवृत्तीचं अमूल्य योगदान आहे. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या शिक्षणासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी ही शिष्यवृत्ती महत्त्वाची ठरली. त्यामुळंच ही शिष्यवृत्ती योग्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी ही माझी मनापासून इच्छा आहे.